नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत टाईपस्क्रिप्टमध्ये ट्युपल हा टाईप आणि इनम हा सुद्धा एक टाईप आहे. ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. बाकीचे जे टाईप आहेत नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अरे, इनम, सॉरी नॉट इनम, पण जे आहेत समजा स्ट्रिंग आहे, बरोबर आहे. त्या अशा टाईपचे जे आहेत नल आहे, अनडिफाईन्ड आहे, तर हे मी ॲक्च्युली जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये मी घेतलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. सेमच आहेत, काही डिफरन्स नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते तेवढे जे डेटा टाईप आहे ते आपण या प्लेलिस्टमधनं स्किप करणार आहोत. तर जे नाही आहेत, जे टाईपस्क्रिप्ट आपल्याला प्रोव्हाइड करतं नवीन, तर ते आपण घेऊया. तर त्याच्यापैकीच आहे पहा, ट्युपल आहे आणि इनम आहे. तर कोणत्या पद्धतीने डिफाईन करू शकतो, त्यांचा अर्थ काय आहे, ठीक आहे, तर ते आपण आज बघणार आहोत. तर ट्युपल म्हणजे काय आहे? जसं की तुम्ही पाहिलं असेल अरेमध्ये, ठीक आहे, अरेमध्ये आपण डिफरंट टाईपचे आपण जे व्हॅल्यूज आहेत ते आपण स्टोअर नाही करू शकत. आपल्याला जर अरे डिफाईन करायचं असेल तर आपण इंटिजर अरे डिफाईन करतो किंवा स्ट्रिंग अरे किंवा ऑब्जेक्ट अरे, ठीक आहे, अशा पद्धतीचे डिफाईन करतो. परंतु आपण ज्या वेगवेगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत टाईपच्या, त्या आपण स्टोअर नाही करू शकत. तर ट्युपल जे आहे, ट्युपल वेगळ्या वेगळ्या टाईपचे व्हॅल्यूज जे आहेत ते स्टोअर करू शकतं. आणि ट्युपल सोबत आपल्याला जसं आपण अरे सोबत वर्क करतो, जसं इंडेक्स बेस्ड आपण व्हॅल्यूज ऍक्सेस करतो, तर त्याच पद्धतीने आपण ट्युपलमध्ये सुद्धा आपण व्हॅल्यूज जे आहेत ते ऍक्सेस करू शकतो. जसं आपण अरेज मध्ये व्हॅल्यूज पुश करतो, तसंच आपण ट्युपलमध्ये सुद्धा व्हॅल्यूज जे आहेत ते पुश करू शकतो. पुश आणि पॉप. पॉप कसं असतं, ह्या ज्या मेथड्स आहेत पुश आणि पॉप, त्या आपण इथे यूज करू शकतो. जसं आपण अरे मधनं डिस्ट्रक्चर करतो व्हॅल्यूज, त्याच पद्धतीने आपण ट्युपल मधनं सुद्धा डिस्ट्रक्चर करू शकतो व्हॅल्यूज. ठीक आहे, आणि एखाद्या समजा फंक्शनला पॅरामीटर असेल, पॅरामीटरला आपण अरेज कसं पद्धतीने पास करतो त्याच पद्धतीने आपण ट्युपल सुद्धा, हा एक टाईपच आहे, तो सुद्धा आपण पास करू शकतो. तर सगळंच बघूया. तर सुरुवातीला बघूया आपण ट्युपल कोणत्या पद्धतीने आपण डिफाईन करतो ते. तर ट्युपलला डिफाईन करण्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावं लागतं ट्युपल, त्याला असाइन करावं लागतं अरे. परंतु आता या व्हेरिएबलचा जो टाईप आहे, टाईप आपल्याला द्यावा लागतो अरेमध्ये. ठीक आहे, आता हे टाईप अॅनोटेशन मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं, तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर इथे टाईप देतो मी, सुरुवातीला देतो पहा नंबर, म्हणजेच जर 0th इंडेक्सचा जो इलेमेंट आहे तो असणार आहे नंबर, आणि फर्स्ट इंडेक्सचा जो असणार आहे तो असणार आहे स्ट्रिंग, आणि सेकंड इंडेक्सचा जो इलेमेंट असणार आहे तो असणार आहे बुलियन. तर आता आपण एक काम करूया, इथे नंबर देऊया 1, त्याच्यानंतर इथे 1 देऊया स्ट्रिंगमध्ये, आणि इथे आपण देऊया ट्रू. ठीक आहे, तर हा झाला ट्युपल. आता याला तुम्ही ऍक्सेस कोणत्या पद्धतीने करू शकता, तर कन्सोल डॉट लॉग ट्युपल ऑफ 0, ठीक आहे, ही पहिली व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर ट्युपल ऑफ 1, त्याच्यानंतर ट्युपल ऑफ 2. आपण आता या तिन्ही व्हॅल्यू ज्या आहेत ते ऍक्सेस केलेल्या आहेत. आता मला एक काम करायचं आहे, ट्युपलमध्ये मला एक व्हॅल्यू पुश करायची, ट्युपल डॉट पुश. मग इथे काय करणार मी, आयदर, ठीक आहे. आता इथे मी टाईप तर दिलेले आहेत, 3 टाईप दिलेले आहेत, ठीक आहे. या 3 टाईपपैकी कोणताही एक टाईप मी इथे पुश करू शकतो. आता मला पुश करायचा आहे नंबर, तर मी नंबर पुश केला. आता मला पुन्हा मी कन्सोलमध्ये काय करतो, आयटम ऑफ 3 जो आहे तो लॉक करतो पुश केल्यानंतर. ठीक आहे, सध्या इथे आता एक सेकंड, इथे आयटम ऑफ 2 आणि आयटम ऑफ 3, नो एलिमेंट ॲट इंडेक्स 3. ठीक आहे, आपण एक काम करूया, एवढंच कन्सोल लॉक करून पाहूया. कन्सोल डॉट लॉक, शेवटी आपण एक काम करूया, ट्युपलला लॉक करूया. तर आता मी काय करतो, ट्रान्सफाईल करतो इंडेक्स डॉट जेएस, इंडेक्स डॉट टीएस फाईल. तर इथे आता इंडेक्स डॉट जेएस तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता इंडेक्स डॉट जेएस मध्ये अशा पद्धतीने एक आपल्याला अरे तयार झालेला आहे, अरे विथ मल्टिपल टाईप ऑफ व्हॅल्यूज. ठीक आहे, हा तयार झालेला आहे, आपण ऍक्सेस करतोय अशा पद्धतीने. आता मी एक काम करतो, नोड इंडेक्स डॉट जेएस रन करतो. तुम्ही बघू शकता ज्या व्हॅल्यूज आहेत, ही पहिली आहे नंबर, दुसरी आहे स्ट्रिंग आणि तिसरी आहे बुलियन.
आणि अरेमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता या 3 व्हॅल्यू आहेत आणि शेवटची जी व्हॅल्यू आहे 1 ती आपण याच्यामध्ये पुश केलेली आहे. ठीक आहे. ट्युपल डॉट लेंथ सुद्धा आपण करूया. एक सेकंड. तर इथे जर मी पाहिलं ट्युपल डॉट लेंथ, आता हे index.js मध्ये आहे. एक सेकंड. आपण आता टाइपस्क्रिप्टच्या फाईलमध्ये टाकूया. ट्युपल डॉट लेंथ. ठीक आहे. आणि याच्या आधी सुद्धा एक ट्युपल डॉट लेंथ जी आहे ती आपण हे करूया. आता मी काय करतो, पुन्हा ट्रान्सपाईल करतो index.ts फाईल आणि नोड index.js फाईल. बरोबर आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे जे आलेली आहे जी लेंथ आहे ती 3 आहे आणि आपण एलिमेंट पुश केल्यानंतर ती जी लेंथ आहे ती आहे 4. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ट्युपलचा वापर करू शकता. आता एक काम करूया, आपण फंक्शन मध्ये एक ट्युपल पास करूया. आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो ते. ट्युपलचे ऑपरेशन्स आपण पाहिलेत, जसं की पुश आहे. आता एक काम करूया, आपण डिस्ट्रक्चर कोणत्या पद्धतीने करतात ते पाहूया आधी. तर डिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय? डिस्ट्रक्चरिंगचा व्हिडिओ मी प्रॉपरली घेतलेला आहे जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तिथे मी डिस्ट्रक्चर केलेले आहे अरेला, डिस्ट्रक्चर केलेलं आहे ऑब्जेक्टला. ठीक आहे. आणि स्ट्रिंगला सुद्धा मी डिस्ट्रक्चर केलेलं आहे. तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर आता या ट्युपलमधनं आपल्याला 2 व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग कोणत्या पद्धतीने काढू शकतो आपण? पहिली आहे पहा नंबर, दुसरी आहे स्ट्रिंग आणि तिसरी आहे बुलियन. तर मी एक काम करतो, ए आणि बी अशा व्हॅल्यू काढतो, इज इक्वल टू ट्युपल. ठीक आहे. आता ट्युपल मधनं मी काय केलंय, हे डिस्ट्रक्चर केलेत पहिल्या 2 व्हॅल्यू. पाहूया या 2 व्हॅल्यू कोणत्या आहेत ते. कन्सोल डॉट लॉग ए आणि कन्सोल डॉट लॉग बी. आता मी पुन्हा ट्रान्सपाईल करतो याला tsc index.ts आणि नोड index.js. तुम्ही बघू शकता पहिली व्हॅल्यू आहे नंबर आणि दुसरी व्हॅल्यू आहे स्ट्रिंग जी आहे ती. बरोबर आहे. स्ट्रिंग असल्यामुळे इथे थोडं व्हाईट कलर मध्ये आलेले, नंबर असल्यामुळे येलो कलर मध्ये दिले त्याने. ठीक आहे. आणि इथे तुम्ही index.js मध्ये जर पाहिलं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यानं a इज इक्वल टू ट्युपल ऑफ 0 आणि b इक्वल्स टू ट्युपल ऑफ 1 अशा पद्धतीने त्याने व्हॅल्यू सेट केलेल्या आहेत त्या व्हेरिएबलला आणि त्या व्हॅल्यू जे आहेत आपण प्रिंट केलेल्या आहेत. तर हे झालं जावास्क्रिप्टचा कोड आणि हा झाला, हे डिस्ट्रक्चरिंगचा सिंटॅक्स आहे, हा झाला टाइपस्क्रिप्टचा कोड. ठीक आहे. त्याच्यानंतर एक फंक्शन लिहूया आपण. फंक्शन मध्ये आपण कोणत्या पद्धतीने ट्युपल जो आहे ते आपण पास करू शकतो ॲज अ पॅरामीटर. तर मी इथं फंक्शन लिहितो डिस्प्ले नेम, याला पॅरामीटर्स असतात. तर पॅरामीटर आपण काय देऊया, आता मी एक ट्युपल इथे क्रिएट करतो स्ट्रिंगचं. ठीक आहे. स्ट्रिंगचं क्रिएट केल्यानंतर इथे मी आता व्हॅल्यूज देतो याला. पहिली आहे स्ट्रिंग लर्न आणि दुसरी आहे लिफ्ट. ठीक आहे. तर आता मला जे हे ट्युपल आहे हे मला पास करायचं आहे या मेथडला. ठीक आहे. तर मी कसं पास करू शकतो, तर आता याला पॅरामीटर देतो मी param1 किंवा param कोलन देतो आणि याचा जो टाईप असणार आहे तो असणार आहे स्ट्रिंग कॉमा स्ट्रिंग. ठीक आहे. स्ट्रिंग कॉमा स्ट्रिंग दिल्यानंतर आता हा जो पॅरामीटर झाला हा कोणत्या टाईपचा पॅरामीटर झाला, हा झाला ट्युपल टाईपचा पॅरामीटर. बरोबर आहे. तर आता मी काय करू शकतो, इथे कन्सोल मध्ये प्रिंट करू शकतो बॅकटिकचा यूज करून वेलकम टू द स्पेस. इथे देऊ शकतो मी param of 0 आणि स्पेस param of 1. ठीक आहे. अशा पद्धतीने आता मी काय केलं, इथे प्रिंट केले. आता या फंक्शनला जर मी कॉल केलं, काय नाव आहे त्याचं, डिस्प्ले नेमला जर मी कॉल केलं तर तुम्ही बघू शकता याला आता मला पास करायचंय काय, तर हे ट्युपल मी इथे पास करतो याला. ठीक आहे. पॅरामीटर मध्ये हे ट्युपल आपण इथे डिफाइन केलंय. याचा टाईप आहे स्ट्रिंग आणि व्हॅल्यू आहे लर्न लिफ्ट आणि सेम ट्युपलचा जो टाईप आहे त्याच टाईपचा आपण एक व्हेरिएबल इथे पॅरामीटर घेतलेला आहे, त्याला सुद्धा टाईप आहे स्ट्रिंग
आणि सेम आपण जो ट्युपल आहे त्याच टाईपचा इथे पास करतोय. जर तुम्ही इथे टाईप चेंज केला इथे तुम्हाला एरर येईल. ठीक आहे, तर सेम टाईपचं इथे पाहिजे. तर पुन्हा मी याला आता ट्रान्सपाईल करतो index.ts ला आणि index.js जे आहे ती मी रन करतो. तर तुम्ही पाहू शकता वेलकम टू लर्न लिफ्ट हे जे आहे प्रिंट झालेले आहे. आणि index.js ला जर तुम्ही पाहिलं तर पॅराममध्ये पॅराम ऑफ 0 आणि पॅराम ऑफ 1 हे इथे प्रिंट झालेले आहे. आणि हे अशा पद्धतीने ट्युपल इथे डिफाईन झालेले आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं असतं. आता ट्युपल तर मला वाटतं तुम्हाला समजलेलंच आहे. तर आता वळूया आपण इनम्स कडे. तर इनम जे आहे, इनम जे असते, इनम ऍक्च्युली ना एक एक सेट ऑफ न्यूमरिकल व्हॅल्यूज असतात आणि त्या न्यूमरिकल व्हॅल्यूजला आपण काही एक नावं देऊ शकतो. ठीक आहे, तर आता इनम सुद्धा 2-3 प्रकारचे आपण क्रिएट करू शकतो. पहिला आहे पहा न्यूमरिक इनम, दुसरा आहे स्ट्रिंग इनम आणि तिसरा आहे हेट्रोजेनियस इनम. हेट्रोजेनियस म्हणजेच डिफरंट टाईपचे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असतात. तर सुरुवातीला आपण पाहूया स्ट्रिंग इनम कोणत्या पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो. तर स्ट्रिंग इनमसाठी आपल्याला आता इनमचा सिंटॅक्स असतो. इनमचा सिंटॅक्स आहे पहा, इनम हे कीवर्ड आहे. ठीक आहे, आता आपल्याला एक इनम बनवायचा आहे वीकडेचा. तर वीकडेचा इनम कोणत्या पद्धतीने बनवू शकतो आपण. तर फॉर एक्झाम्पल मला आता इथे मी वीकडेचा एक इनम बनवतो. सेम आहे जसं तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता त्या पद्धतीचं. इथे मी लिहितो मंडे कॉमा ट्यूजडे कॉमा वेडनेसडे कॉमा थर्सडे त्याच्यानंतर आहे फ्रायडे, त्याच्यानंतर आहे सॅटरडे आणि शेवटी आहे पहा संडे. तर हे काय झालं, हे आपण वीकडेजचा एक इनम तयार केलेलं. ठीक आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता हा आता आपला वीकडेजचा इनम तयार झालेला आहे. तुम्ही याच्यावर जर होवर केलं तर तुम्ही बघू शकता याचा टाईप जो आहे तो इनम आहे. ठीक आहे, तर आता याला ऍक्सेस कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण. काहीच नाही मित्रांनो, सरळ सरळ आहे console.log जो इनमचा जो नेम आहे वीकडेज, त्या वीकडेजने आपण वीकडेज डॉट जर केलं मी तर त्याचे जेवढे काही इनम्स आहेत ते सगळे. आणि तुम्ही इथे बघू शकता त्याला जे नंबर आहे ते नंबर इथे अलॉट झालेला आहे. फ्रायडेला अलॉट झालेलं आहे 4. ठीक आहे, आणि तुम्ही जर मंडे जर पाहिलं तर मंडेला अलॉट झालेलं आहे 0. तर मंडे काय, तर मंडे हा 0th इंडेक्सला आहे. ठीक आहे, तर इथे आपण काम करूया, मंडे टाईप करूया. सेम आहे मंडे नंतर आता आपण करूया ट्यूजडे केल्यानंतर वेन्सडे आहे. ठीक आहे, तर वेन्सडे टाईप केल्यानंतर आता आपण या फाईलला ट्रान्सपाईल करूया tsc index.ts फाईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नोड index.js फाईल आपण रन करूया. तर तुम्ही बघू शकता त्याचे जे इंडेक्सेस आहेत 0, 1 आणि 2 ते इथे प्रिंट झालेले आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल index.js ला. तर आपण पाहूया आता. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे कोणत्या पद्धतीने हा जो कोड आहे हा ट्रान्सपाईल झालेला आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने इनम जे आहे ते जावास्क्रिप्ट मध्ये क्रिएट होतं आणि अशा पद्धतीने आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, आता या कोडकडे बघून तुम्हाला फार चक्करच आल्यासारखं होत असेल. ठीक आहे, तर असंच आहे मित्रांनो, टाईपस्क्रिप्ट जे आहे खूप इझी पद्धतीने आपल्याला कोड लिहायला मदत करतं. आणि हा सेम कोड जर तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये लिहायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला हा कोड लिहावा लागतो. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता डिफरन्स काय आहे तो. त्याच्यानंतर आहे पहा इनम्स जे आहेत आपण क्रिएट करताना एक न्यूमरिक सेकंड बघूया आपण न्यूमरिक इनम कोणत्या पद्धतीने करतात. ठीक आहे, आता हे झालं आपलं पाहिलं आपण
इनिशियलाइज कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. तर न्यूमरिकल इनमला आता फॉर एक्झाम्पल मी आता मंडे इज इक्वल टू मी काय करतो 1, ट्यूजडे इज इक्वल टू 2 आणि वेन्सडे इज इक्वल टू 3, थर्सडे इज इक्वल टू 4 आणि 5 आणि 6 आणि 7. ठीक आहे. अशा पद्धतीने आता मी याला इनिशियलाइज केलं. आता बघूया आपण काय होतं ते. TSC index.ts फाईल आणि नोड index.js फाईल. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता त्यांच्या जे व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज प्रिंट झाले मित्रांनो. ठीक आहे. इंडेक्स नाही तर आता इथे व्हॅल्यूज प्रिंट झाल्यात. तुम्ही index.js जर पाहिली तर त्याला हे पहा अशा पद्धतीने इथे व्हॅल्यू सेट होते. ठीक आहे. 4, 5, 6, 7 पर्यंत आणि त्याचे जे व्हॅल्यूज आहेत आता वीकडेज ऑफ मंडेला 1 सेट झालेली आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण आता वीकडेज डॉट मंडे जर आपण इथे ऍक्सेस केलं तर त्याची व्हॅल्यू तुम्ही पाहू शकता इथे 1 आहे. हे जावास्क्रिप्ट मध्ये. पण जर तुम्ही इकडे पाहिलं तर इकडे सरळ सरळ सिंपल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे. आता आपण पाहूया हेट्रोजेनियस जे असतात. हेट्रोजेनियस इनम्स कोणत्या पद्धतीने असू शकतात. तर आता दुसरा एक इनम आपण करूया. आता इनम जो असतो फॉर एक्झाम्पल आता एपीआयचे काही रिस्पॉन्सेस असतात. रिस्पॉन्सचे स्टेटस कोड असतात. तर फॉर एक्झाम्पल सक्सेसला असतं बघा 200, इंटरनल सर्व्हर एररला असतो बघा 500. त्याच्यानंतर आहे जर एखादी रिसोर्स आपल्याला मिळाला नाही तर त्याचं 404 नॉट फाउंड एरर असतो. तर आपण एक काम करूया. तर HTTP जे स्टेटस आहेत स्टेटस कोड्स. ठीक आहे. तर याचं एक आपण बनवून बघूया. सक्सेसला असतो बघा 200. त्याच्यानंतर आहे नॉट फाउंडला 404 असतो. त्याच्यानंतर आहे इंटरनल सर्व्हर एरर. ठीक आहे. तर इंटरनल सर्व्हर एररला असतं 500. ठीक आहे. तर हे काय केलंय आपण हे आता डिफरंट व्हॅल्यूज जसे आपण इथे डिफरंट व्हॅल्यूज सेट केलेले आहेत त्याच पद्धतीने. तर इथे सक्सेस नॉट फाउंड हे कसं असतं. हे जे आहे हे जे इनम्स जे असतात हे इनम्स आपण एका ठिकाणी बनवून ठेवतो. आता फॉर एक्झाम्पल मी जर एपीआय कॉल केलेला आहे. ठीक आहे. तर एपीआय कॉलमध्ये मला रिस्पॉन्सचा जो स्टेटस कोड आहे तो चेक करायचा आहे. तर आता मी काय करतो कंडिशनमध्ये फॉर एक्झाम्पल आता इफ देतो. इफ स्टेटस कोड ट्रिपल इक्वल्स टू 200. ठीक आहे. तर असं करण्याच्या ऐवजी मी काय करू शकतो HTTP स्टेटस कोड डॉट सक्सेस जे आहे ते मी इथे यूज करू शकतो कंडिशन्समध्ये. बरोबर आहे. तर हे जे स्टेटस आहे याची व्हॅल्यू राहणार 200च. पण इथे जे स्टेटस कोड येणार याची सुद्धा व्हॅल्यू 200च राहणार. तर हे 200 या 200 सोबत इथे कम्पेअर होतं. तर इथे नंबर लिहिण्याच्या ऐवजी आपण काय करतो एक इनम बनवतो आणि इनमची जी व्हॅल्यू आहे ती इथे यूज करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर इथे मी CLS करतो, क्लिअर करतो टर्मिनल. त्याच्यानंतर आहे TSC index डॉट ts फाईल. त्याच्यानंतर आहे नोड index डॉट js फाईल. तुम्ही बघू शकता स्टेटस कोड 200 आणि 404 इथे आलेले आहे आणि वेन्सडेची जी व्हॅल्यू आहे ती 3 इथे प्रिंट झालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे 2 आलेत. तुम्ही हे बघू शकता स्टेटस कोडचा इनम आहे. त्याच्यानंतर वीक डेजचा सुद्धा इथे इनम आहे. आणि कन्सोल लॉग जेव्हा आपण करू तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता सक्सेस आणि नॉट फाउंड आणि वीक डेज हे 3 आपण कन्सोल लॉग केलेले आहेत. तर यांच्या व्हॅल्यूज अकॉर्डिंगली तिथे प्रिंट झालेले आहेत. तर अशा पद्धतीचं इनम आहे. इनमचे जेवढे काही मेंबर्स असतात डिफॉल्ट आपण त्याचे मेंबर्स जे आहे डिफॉल्ट जर दिले तर तिथे ते इंडेक्स बेस्ड यूज होतात. आणि जर आपण व्हॅल्यू दिली तर व्हॅल्यू दिल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती तिथे प्रिंट होते. ठीक आहे. आता मी एक काम करतो इनम टेस्ट नावाचं प्रिंट करतो. ठीक आहे. एक क्रिएट करतो. त्याच्यामध्ये आता मी काय करतो लर्न आणि लिफ्ट अशा 2 व्हॅल्यूज देतो. त्याच्यामध्ये कीज देतो. आता मला जर ऍक्सेस करायचं असेल ठीक आहे कन्सोल लॉग मध्ये जर मी केलं टेस्ट डॉट लर्न. ठीक आहे.
तर तुम्ही याला पाहू शकता, मी जेव्हा आता tsc index डॉट ts करतो आणि नोड index डॉट js, तर तुम्ही पाहू शकता त्याची जी व्हॅल्यू आहे ती 0 आलेली, कारण की तो आहे 0th इंडेक्स. ठीक आहे. तर हे काय आहे, एम्प्टी इनम आपण क्रिएट करू शकतो अशा पद्धतीने. जर इनमला आपल्याला व्हॅल्यू द्यायची असेल तर ती व्हॅल्यू सुद्धा आपण इथे देऊ शकतो. सेम इनम जर घ्यायचे असतील सेम इनम सुद्धा घेऊ शकतो. हेट्रोजेनियस पाहिजे असतील तर हेट्रोजेनियस सुद्धा आपण इनम्स इथे घेऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे स्ट्रिंग इनमसाठी. आणि हेट्रोजेनियस जे आहे ते आपण आज आता बघूया. घेऊ शकतो खरं आहे, पण आता कोणत्या पद्धतीने ते आपण बघूया. ठीक आहे. आता मला सांगा, इथे नंबर्स आहेत सगळे, बरोबर आहे. आता एक काम करूया, आपण इथे स्ट्रिंग घेऊया. HTTP स्टेटस कोड मध्ये नॉट फाउंडला आपण एक काम करूया, नॉट फाउंड. ठीक आहे. हे काय झालंय आता, हे झालंय हेट्रोजेनियस. म्हणजे हा जो इनम आहे हा नंबरचा पण आहे स्ट्रिंगचा पण आहे. ठीक आहे. हा झाला हेट्रोजेनियस. त्याच्यानंतर फक्त जर स्ट्रिंगचा पाहिजे असेल तर फक्त स्ट्रिंगचा सुद्धा आपण घेऊ शकतो. आता मी एक काम करू, त्याला tsc index डॉट ts, त्याच्यानंतर नोड इंडेक्स डॉट जेएस. तर तुम्ही पाहू शकता इथे स्ट्रिंग आलेली आहे नॉट फाउंड, बरोबर आहे. तर तुम्ही कम्पेअर करण्यासाठी तुम्ही जे स्ट्रिंग आहे ते स्ट्रिंग सुद्धा इथे कम्पेअर करू शकता. ठीक आहे. आपल्याला काहीच नाही इथे. कसं आहे, कारण की ज्या कंडिशन्स असतात, आता आपल्याला जर इफ कंडिशन्स भरपूर जागी आपण यूज करतो, बरोबर आहे. ते इफ कंडिशन्समध्ये काही अशा मोजक्या कंडिशन्स असतात ज्या वारंवार प्रत्येक ठिकाणी रिपीट होत असतात, बरोबर आहे. तर तशा कंडिशन्सच्या ज्या राईट हँड साईडचं जे कम्पेअर करणारं ऑपरेटर आहे किंवा ऑपरेटर व्हॅल्यू आहे, तर ती व्हॅल्यू जी आहे आपण कुठेतरी इनम बनवून आपण ठेवू शकतो. ठीक आहे. आणि हा इनम जो आहे, जसं मी तुम्हाला मॉड्यूल्समध्ये सांगितलंय जावास्क्रिप्टच्या, एक्सपोर्ट जर आपण केलं तर एक्सपोर्ट केल्यानंतर हा इनम आपण कुठेही इम्पोर्ट करून त्या इनमच्या नावाने आपण जी व्हॅल्यू आहे प्रॉपर्टी नावाने ती व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो आणि कोणत्याही आपण कंडिशनमध्ये त्या व्हॅल्यू जे आहेत ते यूज करू शकतो. म्हणजेच ही जी स्ट्रिंग आहे पर्टिक्युलर स्ट्रिंग, हे प्रत्येक ठिकाणी इफ कंडिशनमध्ये आपल्याला यूज करताना कधी कधी काय होतं की स्पेलिंग मिस्टेक होतात. ठीक आहे. इफ टेस्ट ट्रिपल इक्वल्स टू दिस नॉट फाउंड, बरोबर आहे. किंवा जो स्टेटस कोड आहे, फॉर एक्झाम्पल आता मी स्टेटस कोड घेतला, स्टेटस कोड किंवा स्टेटस टेक्स्ट सुद्धा असतो. ठीक आहे. स्टेटस टेक्स्ट समजा फॉर एक्झाम्पल नॉट फाउंड असं जर घेण्यापेक्षा इथे समजा फॉर एक्झाम्पल इथे स्पेलिंग जर माझी चुकली, ठीक आहे, चुकून समजा डबल डी झाला माझ्याकडनं, तर काय होणार, ही कंडिशन कधीच सॅटिस्फाय होणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, हे जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट घेऊन आपण कुठेतरी इनम मध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. आणि हा टेक्स्ट आपण कधीच चेंज करत नाही. आपण काय यूज करतो, स्टेटस कोड डॉट नॉट फाउंड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही जर की आपण यूज केली तर तिची व्हॅल्यू ऑलरेडी जी आहे ती इथे या राईट हँड साईड ऑपरेटरमध्ये येणारच आहे. तुम्ही इथे बघू शकता नॉट फाउंड. ठीक आहे. तर रिपिटेटिव्ह जे कंडिशन्स असतात जिथे सेम व्हॅल्यू जे आहे यूज होते तिथे आपण इनम जे आहे ते वापरू शकतो. ठीक आहे. याचा वापर तिथे होऊ शकतो. तर अशा पद्धतीचं आहे. हेट्रोजेनियस आहेत, त्याच्यानंतर स्ट्रिंग आणि इंटिजर, अशा पद्धतीचे आपण तिन्ही टाईपचे आपण जे इनम्स आहेत ते आपण इथे बनवू शकतो. त्यानंतर आहे पहा, इनम्स जे आहेत आपण फंक्शनमध्ये सुद्धा यूज करू शकतो. जसं मी तुम्हाला कंडिशनमध्ये यूज करण्यासाठी जे आहे ते कंडिशनमध्ये पण यूज करू शकतो, मी सांगितलेलंच आहे. तर फंक्शन्समध्ये सुद्धा आपण ॲज अ फंक्शन पॅरामीटर यूज करू शकतो. कोणत्या पद्धतीने ते आपण बघूया. ठीक आहे. आता हा झाला फंक्शन, हा ट्युपलचं झालं. याला मी थोडं कमेंट करतो. याला सेम डिस्प्ले नेम नावाची मेथड घेतो मी, फंक्शन डिस्प्ले इनम व्हॅल्यू. ठीक आहे. तर याचं पॅरामीटर आता कोणतं देणार आपण, स्टेटस कोड्स ऑफ टाईप HTTP स्टेटस कोड्स, बरोबर आहे. इथे टाईप दिला आपण स्टेटस कोड्स आणि याचा टाईप जो आहे तो HTTP स्टेटस कोड आहे, म्हणजे इनम टाईप आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कन्सोल लॉग स्टेटस कोड जे आहे ते स्टेटस कोड सरळ सरळ इथे कन्सोल लॉग करायचे. तर आता मी जेव्हा या फंक्शनला डिस्प्ले इनम व्हॅल्यूला मी HTTP स्टेटस कोड्स डॉट इंटरनल सर्व्हर एरर जर पाठवलं याला, ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता हे काय प्रिंट करतं. मी आता याला क्लिअर करतो, tsc index डॉट ts फाईल
आणि नोड इंडेक्स डॉट जेएसवाय. तुम्ही बघू शकता 500 जे आहे ते प्रिंट झालेले इथे. आपण काय इंटरनल सर्व्हर एरर जे आहे ते याला पाठवलेलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे आहे फंक्शन मध्ये सुद्धा ॲज अ पॅरामीटर जे आहे इनम यूज करू शकतो. ठीक आहे. आता आणखी एक वे आहे इनमला क्रिएट करण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल आता इनमला आपण क्रिएट करण्यासाठी इनम कीवर्डचा वापर करतोय, परंतु इनम जे आहेत ते टाइपस्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्टचा वापर करून सुद्धा आपल्याला करता येतात. तर ऑब्जेक्टचा सिंटॅक्स जो आहे तो सुद्धा आपल्याला घेता येतो. तर कोणत्या पद्धतीने आपण बघूया. आता हा सेम इनम जो आहे तो मला ऑब्जेक्टचा वापर करून करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय काय मला लागतं. ठीक आहे. तर सुरुवातीला मला लागणार आहे पहा कॉन्स्ट. स्टेटस कोड जो आहे तो मी इथे कमेंट आउट करतो. तर HTTP स्टेटस कोड नावाचा मी कॉन्स्टचा हा व्हेरिएबल घेतलेला आहे. इक्वल टू मी ऑब्जेक्ट देतो. ठीक आहे. तर इक्वल टू मध्ये हा ऑब्जेक्ट दिला मी. तर इथे आता ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला माहिती आहे की आणि व्हॅल्यू पेअर्स असतात. तर इथं कोलन राहणार इक्वल टूच्या ऐवजी. बरोबर आहे. तर कोलन दिला. आता याला मला द्यायचं आहे ॲज कॉन्स्ट. इथं जर मी ॲज कॉन्स्ट केलं तर हा जो ऑब्जेक्ट आहे सेम इनम सारखाच वर्क होणार. ठीक आहे. आता मी कन्सोल लॉग करतो. HTTP स्टेटस कोड्स डॉट. तुम्ही पाहू शकता इंटरनल सर्व्हर एरर जो आहे तो आलेला आहे ते. ठीक आहे. आता मी जर याला ट्रान्सपाईल केलं पुन्हा गेले TSC इंडेक्स डॉट TS आणि नोड इंडेक्स डॉट JS. तुम्ही बघू शकता पुन्हा 500 जे आहे ते प्रिंट झालेले इथे. तर कॉन्स्ट व्हेरिएबलने आपण एखादा कॉन्स्ट व्हेरिएबल घेऊ शकतो आणि त्याला ऑब्जेक्ट जे आहे ते ॲज अ कॉन्स्ट आपण असाइन करू शकतो. ठीक आहे. तर हे जे आहे हे सुद्धा जे आहे इनम सारखंच वर्क करतं. ठीक आहे. परंतु कसं असतं इनम जे आहे तुम्ही आता इंडेक्स डॉट जेएसला जर पाहिलं तर सेम आहे. HTTP स्टेटस कोड जे आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता. इंडेक्स डॉट जेएसला सुद्धा तो सेम कोड जो आहे तो क्रिएट झालेला आहे. इथे एक व्हेरिएबल घेतलेलं आहे ऑब्जेक्टचा टाईपचा आणि सेम त्याची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी इथे ऍक्सेस केलेली आहे इंडेक्स डॉट जेएस मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहेत इनम आणि ट्युपल्स. ठीक आहे. ट्युपल्स म्हणजे काय. ट्युपल्स म्हणजे मल्टिपल टाईपचे जे आहेत आपण व्हॅल्यूज जे आहेत ते व्हॅल्यू स्टोअर करू शकतो array सारखंच. ठीक आहे. आणि array सारख्याच याच्यामध्ये मेथड सुद्धा आहेत अपडेट आणि डिलीट करण्यासाठी. जसं आपण पाहिले पुश, त्याच्यानंतर पॉप आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अपडेट सुद्धा करू शकतो ट्युपल्सला. त्याच्यानंतर रन टाइम जो आहे ते ट्युपल्सला सुद्धा आपण अपडेट करू शकतो. त्याच्यानंतर आहे पहा इनम्स. तर इनम्स जे आहे ते आपण म्हणू शकतो एक टाईप आहे ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. कोणत्या टाईपच्या. तर त्याच्यामध्ये असतात आपला न्यूमरिक इनम्स असतात, स्ट्रिंग इनम्स असतात आणि हेट्रोजेनियस इनम्स असतात. आपण तिन्ही टाईपचे इनम पाहिलेत. ठीक आहे. न्यूमरिक इनम्स, स्ट्रिंग इनम्स आणि हेट्रोजेनियस इनम्स. ठीक आहे. तर इनम जे आहे ते मोस्टली कंडिशन्स मध्ये कंपॅरिझन साठी वापरतात आणि इनम्स मध्ये जेवढ्या काही आपल्या कंडिशन्स आहेत रिपीट होणारे आहेत ते रिपीट होणाऱ्या कंडिशन्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज आपण कुठेतरी आपण एका की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये आपण स्टोअर करतो. जसं तुम्ही इथे पाहिलेले सक्सेसला जी व्हॅल्यू आहे ती 200 आहे. तर आता HTTP स्टेटस कोडचा इथे इनम आहे. तर अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे इनम बनवून त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक्सपोर्ट करून कुठेतरी कोणत्या तरी फाईलमध्ये इम्पोर्ट करून त्या इनमची जी की आहे ती की आपण कंपॅरिझन मध्ये आपण यूज करू शकतो. तर मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कळलंच असेल ट्युपल्स आणि इंडेक्स म्हणजे ट्युपल्स आणि इनम्स नाही का कोणत्या पद्धतीने वर्क करतात आणि आपण त्यांचा वापर कुठे यूज करू शकतो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.